राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड शेड्यूल बँक पेठ या शाखेचे नवीन ठिकाणी स्थलांतर समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या समारंभाला माननीय विनायक भोसले विश्वस्त कृष्णा विद्यापीठ कराड तसेच माननीय प्रतीक जयवंतराव पाटील चेअरमन राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। कराड परिसरातील ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने या शाखेचे आधुनिक पद्धतीने स्थलांतर सविता संकुल बैल बाजार रोड खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोर कराड येथे करण्यात आला। यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री विजयराव यादव, उपाध्यक्ष श्री माणिक पाटील, व्यवस्थापकीय संचालक CA प्रदीप बाबर तसेच श्री राजेंद्र माळी, सहाय्यक महाव्यवस्थापक आणि बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आज या ठिकाणी राजाराम बापू सहकारी बँकेच्या शाखा स्थलांतराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रतीक दादा, बँकेचे ज्येष्ठ संचालक शामराव अण्णा, अध्यक्ष यादव साहेब, उपाध्यक्ष माणिक पाटील दादा आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेच मला सांगायचं आहे की आदरणीय बापू असतील, आदरणीय साहेब असतील, यांची किती दूरदृष्टी होती की 5 दशकापूर्वी यांनी ही लोकांची गरज ओळखली होती की लोक जर का आपल्याला सक्षम करायचे असतील तर आपल्याला एक आर्थिक आपली म्हणणारी आर्थिक संस्था चं पाठबळ त्यांना देणं गरजेचं आहे। आणि आज मला जशी मदत झाली तशी ह्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना बँकेने आज स्वतःच्या पायावर उभा केलेला आहे। त्यांचे व्यवसाय असतील, त्यांचा उद्योगधंदा असेल, कोणाला जमीन घ्यायला कर्ज असेल, कोणाचं घरात लग्न असेल, त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थाने खूप मोठं काम, सामाजिक काम आज आपल्या माध्यमातून इथं उभा राहिलंय। आणि शेवटी बँकिंग म्हटलं की बँकिंग हे चालतं विश्वासावर। आणि आदरणीय साहेब असतील, राजाराम बापू उद्योग समूह असेल, त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये इतका विश्वास आहे की बँकेची ही प्रगती नेहमी होतच जाणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे। अनेक वर्ष ही बँक एक भाड्याच्या जागेमध्ये खरं तर इथं कराडमध्ये बँकेचं जे कामकाज होतं एक दुसऱ्या जागेतून खरं तर सुरुवात झाली आणि भाड्याच्या जागेतून सुरुवात करताना या बँकेने खरं एक चांगल्या पद्धतीने पारदर्शकता दाखवली आणि लोकांचा कराडमध्ये नसेल तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिथंही गावामध्ये त्यांनी ह्या शाखा उघडल्या तिथं विश्वास निर्माण केला। आणि ह्या कारणामुळे आज ही बँक एक 4,000 कोटीहून अधिक आज एक उलाढाल करण्याची क्षमता ही होती। आज खरं तर बाबांनी खरं तर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ही शाखा इथं कराडमध्ये आली तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या एका व्यवसायाला या बँकेने मदत केली। आणि मला वाटतं की त्याच व्यवसायामुळे खरं तर आपणच सगळ्यात मोठे ग्राहक आहेत या बँकेचे म्हणून सगळ्यांनी आपल्याला तिथं बोलवलं। पण कायम आपण बाबा आपल्या या कराड गावाने एक चांगल्या पद्धतीने अन्नापासून आज यादव साहेब असतील आणि पाटील साहेब असतील आणि आमच्या सगळ्या संदर्भात मंडळी कायम लोकांच्या ज्या अडचणी असतील कुठल्या व्यवसायाला आपण किती मदत देणं गरजेचं आहे आणि नियमाने मदत देणं हे खरं तर ही पारदर्शकता केली म्हणून आज ही बँक ह्या एका वेगळ्या लेवलवरती जाऊन पोहोचली आहे। म्हणून आज काही महिन्यापूर्वी आज ही बँक ही मोठ्या प्रमाणात आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक कोऑपरेटिव्ह बँक आहेत, पण ही बँक आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पहिल्या 20 क्रमांकात ही बँकेचा नंबर येतो। आज स्थलांतर करताना ही बँक मला खात्री आहे की आज स्वतःच्या मालकीच्या
जागेत ही बँक आहे. राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड पेठ या बँकेच्या कराड शाखेतील नवीन स्वमालकीच्या जागेत स्थलांतराचा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होतोय. लोकनेते राजाराम बापूंनी 1981 साली पेठीसारख्या एका ग्रामपंचायतच्या छोट्या गावात या बँकेची स्थापना केली. त्यावेळी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि गोरगरिबांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी म्हणून या बँकेची बापूंनी स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर 2-3 वर्षात बापूंचं निधन झालं. आणि त्यांच्यानंतर आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्याकडं बँकेची आणि उद्योग समाजातील सर्व संस्थांची जबाबदारी आली आणि तिथून बँकेनं आज चौफेर अशी प्रगती केलेली आहे. बँकेत सभासदांना, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांना कसा फायदा देता येईल या दृष्टीनं आमचे बँकेतील सर्व संचालकांचे प्रयत्न असतात. बँक कराडमध्ये गेली जवळजवळ 29 वर्ष कराडमध्ये बँक कार्यरत आहे. आम्ही या नवीन जागेत आलोय. या नवीन जागेत आमचे युवा नेते माननीय प्रतीकदादा पाटील, अध्यक्ष राजारामभाऊ पाटील सहकारी संघटना आणि माननीय विनायकराव भोसले विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत आज या ठिकाणी स्थलांतराचा आम्ही शुभारंभ करत आहोत. मी कराडवासियांनी आजपर्यंत जसं या बँकेवर प्रेम केलंय तसंच इथून पुढं या बँकेला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.